अभि, अरे हे काय, आई बाबा गेले झोपायला? हो मग आता काय एवढा उशीर झालाय, पण ते तुझ्या लक्षात यायला पाहिजे ना. उशीर कसला अभि, फक्त 10:30 झालेत ना आता. शमिका फक्त 10:30? तुला माहितीये तुझी वाट बघताना एक एक मिनिट एक तासासारखा वाटतो मला. एवढा वेळ वाट बघत होतो, आता येशील मग येशील, पण नाही. म्हटलं चला आपणच यावं आपल्या बायकोला घेऊन जाण्यासाठी. अभि, माझी खूप कामं राहिली आहेत रे. माझी पण राहिली. मगाशी कोण खाणाखुणा करत होतं मला किचन मधून? आणि हा काय फ्लाइंग किस देऊन कोण चिडवत होतं? आता बघतो. तू सुगंधी सादरे साऱ्या सरिया माझ्या तपाशी चिंब तू होईना. शमिका एक काम कर ना, तिथे फ्रीजच्या डोक्यावर बदामाची भरणी येते, जरा घेऊन ये ना. किंवा त्यातले बदाम काढून आण नुसते तरी हरकत नाही. आता काढ बरं बदाम याच्यातले. आई तुम्ही काय शिरा बनवताय का? बदाम याच्यात काही खास कारण आहे? अगं तुला कालपासून सांगीन म्हटलं आणि विसरून गेले. सासूबाईंचा वाढदिवस आहे आज. दरवर्षी त्यांना आवडतं म्हणून शिरा करते मी. अरे वा, आजींचा बर्थडे. मग आपण काहीतरी खास बनवूया ना त्यांच्यासाठी. पण म्हणजे काय बनवायचं? आपण केक बनवायचा का? छान आहे कल्पना. पण तुला येतो? आपल्याकडे ओव्हन सुद्धा नाहीये ना. ठीक आहे, नसला तर आपण तव्यावर बनवूया. तुम्हाला माहितीये माईने आणि मी खूपदा प्रयत्न करून पाहिला आणि जमतो पण चांगला. हा बघूया मग यावर्षी वेगळं काहीतरी. मग रवा फ्रीज मध्ये ठेवून द्यायचा का? हो चालेल. म्हणजे भाजला ना? हो, खराब नाही. बदाम याच्यात घाल. भिजवून ठेवायला पाहिजे तिथेच. अरे पाता लागणार नाही, बरं असू दे. केक मध्ये घालूया. कमाल आहे हा विभा तुझी. दरवर्षी बरोबर लक्षात ठेवतेस तू. मला तर बाई विसरच पडला होता आज. पण आज हे काय केक? दरवर्षी शिरा करतेस ना तू? सुनबाईंच्या विचारांचा प्रभाव दिसतोय. अगं पण केक कशाला मागवलास बाजारातनं? सासूबाई, केक बाजारातून मागवला नाहीये. शमिकानी स्वतःच्या हाताने बनवलाय तुमच्यासाठी. छान. घरीच? तो कसा काय? आईने पाठवलेल्या ओव्हन मध्ये केला असणार. सासूबाई, तिने ओव्हन त्याच दिवशी परत पाठवला होता. लक्षात नाही का तुमच्या? आजी, मी तो तव्यावर तयार केलाय. तव्यावर? अगं आई, तो केक कसा केला, कधी केला, कुणी केला याच्यापेक्षा केक केला ते महत्वाचं नाही का? तू काप न लवकर, आम्हाला खाऊन बघायचं तो कसा आहे ते.
छान. का पाहिजे? कुकर मारायच्या आधी चला भरवा. बरं आहे, पण तू जो शिरा करतेस ना तशी चव नाही. आई, दरवर्षी शिराच असतो ना, म्हणून यावर्षी बदल म्हणून जरा केक केलेला आहे. एखादी बरं आहे, तुला नाही आवडलं ते म्हणजे तू कमी खाशील ना, आम्हाला जरा तरी खाता येईल काय. विभा थांब, उगीच आपला छोटासा तुकडा दे, म्हणजे तोंडाला चव येण्यासाठी. माधुरी, येस सर. कशी आहे तब्येत आता? आता ठीक आहे. ओके, म्हणजे एका दिवसात तुम्हाला बरंही वाटलं? बहुतेक कुणाच्या तरी शुभेच्छांनी बरं वाटलं असावं. दॅट्स ग्रेट. एनिवे, कंटिन्यू. सर, हा, आज आणि उद्या मला जरा लवकर जायला मिळालं असतं तर बरं झालं असतं. व्हाय, एनी प्रॉब्लेम? नाही, माझ्या मुलीचं बारसं आहे. ओह, ओके. आणि तुम्हाला आग्रहाचं आमंत्रण आहे. हे सगळं काम मी उद्या लवकर येऊन पूर्ण करेन, नक्की करेन सर. दॅट्स ओके माधुरी, यू कॅन लिव्ह. इनफॅक्ट तुम्ही 2 दिवसाची सीक लिव्ह घेतली होती, त्यामुळे तुम्ही आजही आला नसता तर मला काही प्रॉब्लेम नव्हता. नाही सर, म्हणजे बरं असताना सीक लिव्ह वापरावी मनाला पटलं नाही. जरी बारशाची कामं असली तरी तुम्हाला महत्वाच्या मीटिंगच्या नोट्स हव्यात हे लक्षात होतं माझ्या. मी ते सगळ्या नोट्स मेल करून ठेवल्यात. घरात बसले असते तर नोट्स काढताही देखील नसता आला. दॅट्स ग्रेट, गुड जॉब. तुम्ही लवकर जाऊ शकता, नो प्रॉब्लेम, नो इश्यूज. ओके. ओ, आणि महत्वाचं, मुलीचं नाव काय ठेवलं ते नक्की सांगा. हो सर. ओके. मेघना? हा मेघना, बोल. बॉस घरी आले होते म्हणे तुझे. काय ग, काही गोंधळ तर नाहीये ना? शमिका, तिने काही चोंबडेपणा तर केला नाहीये ना? मेघना, अगं किती राग आहे तिच्याविषयी तुझ्या मनात. आणि उगाच बरं का, अगं ती खरंच खूप चांगली आहे. तिने असं काहीही केलेलं नाहीये. उलट मला म्हणाले की माधुरीताई तू असं कधीच करणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. मेघना, तू पण ना, हे बघ,
हे बघ, सगळं ठीक आहे, यू डोंट वरी. तू बोल, तुझं काय चाललंय? माझं काहीही छान चाललेलं नाहीये ती. हा नचिकेत US मध्ये शिकून आता वाशीत जॉब करतोय आणि राहतोय कुठे आम्ही तर घाटकोपर मध्ये. वा, काय स्वप्न बघितली होती मी आणि काय करते. ठीक आहे ना, तू ना जरा जास्तच हवेत ओढत असतेस. तुझ्यासाठी कुणीही कितीही काहीही केलं तरी तरी तुला ते कमीच वाटतं. मेघना, अगं असं नको वागूस. तू कधीच सुखी नाही राहू शकणार. ओ गॉड, ती अगं आता तू सुद्धा आईसारखंच बोर करायला लागलीस. जाऊ दे, तुम्हाला कोणालाच कळणार नाही मी काय म्हणतेय ते. चल बाय, मी फोन ठेवते, संध्याकाळचं सांगते तुला. बाय. मेघना, चला बघूयात आपला पुढचा कॉलर कोण आहे. हॅलो. अभि, मी खूप अडचणीत आहे रे. मला तुझी मदत हवी आहे. मला मदत करशील? हा, बोला ना. मनामध्ये काही असेल तरी मोकळेपणानं सांगा. काय अडचण आहे? काय आहे ना, माझं नुकतंच लग्न झालंय आणि माझी बायको म्हणते मी एवढ्यातच अनरोमॅन्टिक झालोय आणि एवढ्या कारणावरून ती आता रुसून बसली. तुझा प्रॉब्लेम युनिव्हर्सल आहे मित्रा. बरं, तुझे मिसेस आहेत का तिथे? हो रे, ती पण इथेच आहे. दे ना जरा त्यांना. एक मिनिट. हॅलो, स्पीकरवर ठेवतोय. अभिजित. हॅलो. हॅलो. हा, मला सांगा तुमचं भांडण नक्की कशावरून झालंय? भांडण काय रे, तो ना हल्ली मला वेळच देत नाही. लग्नाआधी दिवसातून 10 वेळा फोन करायचा आणि आता 10 मिनिटं बोलायचं म्हणजे त्याच्याकडे वेळ नसतो. खरं सांगा तर तूच असं चालेल का? आणि तो ना आता अनरोमॅन्टिक झालाय. अरे माझ्याकडे वेळ नसतो. अरे हिच्याकडेच वेळ नसतो. सतत काही ना काही कामात बुडालेली असते. मी कामात बुडालेली असते की तू कामात बुडालेला असतो? अगं मान्य आहे की बऱ्याच वेळेस ऑफिसमध्ये कामं असतात, पण बऱ्याच वेळेस लवकर येतो ना घरी, तेव्हा तूच कामात असतेस. पण जेव्हा मला वेळ असतो तेव्हा तू नेमका लेट येतोस. अरे तेव्हा मग ऑफिसमध्ये कामं असतात, पण बऱ्याच वेळेस लवकर येतो की नाही, तेव्हा तूच नेहमी काही ना काही काम काढत असतेस. खोटं बोलू नको. मी खोटं बोलतोय? हो. अगं किती वेळेस आलेलो आहे, तूच नेहमी खोटं बोलतेस. म्हणजे मग तू लवकर येतो तेव्हा मला पण काम असतं. अरे पण थोडा तो वेळ काढायचा, इतकं मी येतो तर. अरे अरे, एक मिनिट. मला आधी एक सांगा की तुमचं लग्न होऊन किती वर्ष झाली आहेत? 5 महिने. 5 वर्ष झाल्यासारखा वागतो आता हा. एवढा बदललाय. मी बदललोय? अरे तू किती बदलली असते बघ. लग्न आधी कशी होतीस आणि मी बदलली ते आठवतंय, पण स्वतःविषयी अजिबात आठवत नाही ना. लग्नाआधी किती प्रेमाने बोलायचास माझ्याशी. मी रुसली की माझ्यासाठी फुलं, चॉकलेट्स घेऊन यायचास. आणि तू पण तुम्हाला काय हवं नको ते प्रत्येक वेळेस बघायचीस. कधी कधी तू तर चक्क कविता करायचास. आणि त्यावर खुश होऊन तू गालावर खास बक्षीसही द्यायचीस. इश्श, पण आता तू कुठे कविता करतोस? तुझ्या गालावर हे असू असंच फुलणार असेल ना, तर आजही नक्की करेल. ऐकशील ना तू? हो नक्की, आणि बक्षीसही देईन. थँक्स अभि. आज तुझ्यामुळे आम्ही दोघं एकमेकांना पुन्हा नव्याने भेटलो. अरे मला कशाला थँक्स म्हणताय? तुमचा प्रॉब्लेम तुम्हीच सॉल्व्ह केला. मी फक्त एक दुवा ठरलो इतकं. बरं, एक तुमच्या लक्षात येत आहे का, तुम्ही न बोलण्यामुळे सगळा प्रॉब्लेम क्रिएट झाला होता. आता तुम्ही बोललात, एवढ्या गोष्टी एकमेकांशी शेअर केल्यात, प्रॉब्लेम संपला. कुठल्याही नात्यामध्ये संवाद हा फार महत्वाचा असतो. संवाद असेल तर नातं सुद्धा अजून दीर्घकाळ टिकत राहतं. कुठल्याही नात्यामध्ये संवाद हा फार महत्वाचा असतो. संवाद असेल तर नातं टिकायला काहीच प्रॉब्लेम नाही का? पटतंय की नाही? आणि आता बाकी जे कोणी तुम्ही ऐकत असाल, तुम्हालाही जर पटत असेल तर हा खास ट्रॅक तुमच्यासाठी फक्त मुंबई तडका 99.9 FM वर. खरंच किती छान आणि खरं बोलला अभि. मी इथून पुढे तुझ्यापासून काही आणि कधी लपवणार नाही. हा बायको, दमलो ग. चला जेवूया. छान शो छान झाला तुझा आज. थँक्यू. ऐकलं मी. बाकी आज नेहमीपेक्षा लवकर कसं काय आलात आपण? आता काय काम आटपलं की असे पेंगुळलेले डोळे झालेल्या बायकोचा चेहरा डोळ्यासमोर येतो. गाडीला किक मारली की तडक घरे. हळू हळू गाडी चालवत जा, कळलं ना? उगाच घाई करत यायची काही गरज नाही. रात्री काही गर्दी नसते रस्त्यांवर, आणि शमिकासाठी जरा थोडी घाई तर चालेल असं. हो का?
रात्री कोणाचा फोन असेल? एक मिनिट मी बघते. मी बघतो. हॅलो. हॅलो अभिजित. हा अरे नचिकेत बोलतोय. सॉरी एवढ्या रात्री डिस्टर्ब केलं. हा नचिकेत बोल ना, काय झालं? अरे मेघना आलीये का रे तिथं? मेघना? शमिका मेघना आली? नाही. अरे नाही रे, मी आत्ताच रेडिओ स्टेशन वरून आलोय. मला तर माहिती नाही. मी शमिकाला विचारलं तर ती पण नाही म्हणते. का काय झालं? अरे ती घरात कुठेच दिसत नाहीये. मला वाटलं माहेरी वगैरे गेले असेल मला न सांगता, म्हणून मी तुला. ओ गॉड. अरे आता ही कुठे गेली असेल रे? अरे पण मेघना घरी नाहीये, तुझ्या लक्षात तरी कधी आलं? अरे मी लॅपटॉप वरती काम करत बसलो होतो. मला वाटलं मेघना किचन मध्ये आवरावर करते. एवढा थकलो होतो आज की तिथंच झोप लागली मला. जेव्हा जाग आली तेव्हा मेघना नव्हती बेडरूम मध्ये. किचन, बाल्कनी सगळं घर शोधलं रे तिच्यासाठी. तिला फोन ट्राय करतोय तर तिचा फोनही लागत नाहीये. मला वाटलं कदाचित सोसायटीत राऊंड मारायला गेली असेल, पण तिथेही नाहीये ती. आणि ही वेळ पण नाहीये सोसायटीत राऊंड मारायची. अभि यार मला काही कळत नाहीये. अरे मी काय करू आता? नचिकेत एक काम कर. हे बघ, तू आधी शांत हो, पॅनिक होऊ नकोस. जसा आहेस तसा इथे निघून ये. आपण एक काम करूयात, आपण दोघं मिळून त्याला शोधूयात. ओके, तू ये लगेच. हो हो चालेल, मी आलोच. हा बाय. काय रे, काय झालं? मेघना घरी नाहीये. काय? मी नचिकेतला लगेच इकडे यायला सांगितलंय. अरे आई बाबांना सांगायला हवं ना. हा चल. हे भांडण झालं म्हणून काय तिने तडकाफडकी असं निघून जायचं या वेळेला? आणि वाद तरी काय? पुन्हा त्याच त्या अमेरिकेच्या मुद्द्यावरून ना? हा म्हणजे मला ऍक्च्युली आज एक नवीन जॉब मिळाला. आनंदात मी घरी सांगायला आलो, पण तोही जॉब मुंबईतच आहे ऐकल्यावर मेघना रागावली. ती आत निघून गेली. मी तिला समजावण्यासाठी गेलोही, पण तिचं एकच म्हणणं होतं की आता चांगल्या पगाराची नोकरी मिळाली म्हणजे तुझा विचार इथंच राहण्याचा दिसतो. आणि तिला असंही वाटतंय की आई बाबांना एकटं सोडायचं नाही, म्हणून मी अमेरिकेला जाण्याचं टाळतोय. अरे पण तसं असलं तरी काय चुकलं तुझं? नाही विवाह चुकलाय आपलंच. मला नेहमी प्रश्न पडत असतो की या मुलीला वाढवताना आपण काय करत होतो ग? काय असं चुकलं आपलं? बाबा, आई शांत व्हा प्लीज. हे बघा, मेघनाचं किंवा आपलं काय चुकलं हे बघण्यापेक्षा आता मेघना कुठे असेल याचा विचार करूयात ना आपण. आणि नचिकेत हे बघ, तू स्वतःला दोष देऊ नकोस, ठीक आहे? सगळ्यात आधी मेघनाला शोधलं पाहिजे. बाबा, पोलिसांमध्ये जाऊयात का? नको. नाही नको. पोलीस वगैरे नको बाबा. का अजूनही आपल्याकडे अशा गोष्टींकडे फार संशयाने बघितलं जातं. तुमची मुलगी घरातनं गेली, इतक्या रात्री गेली, मग ती कुठे गेली? तिचा नवऱ्याशी पटत नव्हतं का? तिचे सासू सासरे तिला त्रास देत होते का? असे 50 प्रश्न उपस्थित केले जातात. आणि तुमच्यासारख्या साध्या सरळ कुटुंबाला याचा खूप त्रास होईल नचिकेत. पोलीस नको. बाबा, पण अशा परिस्थितीत आपण मेघनाला शोधणार कसं? दुसरा कुठला पर्याय पण नाहीये. काहीतरी दुसरा मार्ग शोधला पाहिजे, पण मेघनाला शोधावंच लागेल. खरंच कुठे असेल ती यावेळेला? आय एम सो सॉरी राधिका, पण तरी तुला काही कळलं तर कळवशील आम्हाला. हा, थँक्स.
मेघनाची बेस्ट फ्रेंड. तिचं म्हणणं आहे की त्यांच्या अख्ख्या ग्रुपला मेघना तिच्या लग्नातच शेवटची भेटली होती. मेघनानं त्यांना सुद्धा सांगितलं नव्हतं की ती USA ला नाही, भारतामध्येच आहे. तिचा फोनही ऑफ लागतोय. काय करावं काही कळत नाहीये. नाही, काहीतरी केलंच पाहिजे ना. मी शोधेन मेघनाला. अख्खी मुंबई पालथी घालेन मी. अख्खी रात्र सगळा दिवस शोधेन मी, पण मेघनाला शोधून काढेन. निघतो मी. नचिकेत, मी पण येतो तुझ्या बरोबर. आपण दोघं बाईकवरून जाऊयात आणि काळजी करू नको, ती सापडेल आपल्याला. हा चल चल. एक मिनिट बाबांचं. हा हॅलो बाबा. हो मी आणि अभि आता मेघनाला शोधायला. काय नक्की मेघना परत आली आहे? हो ती ठीक आहे ना? नक्की? हो मी आलोच. इथून निघतोय, लगेच निघतोय. आठवतो. मेघना परत घरी आली आहे. मला निघायला हवं. बाबा, आई, आय एम सॉरी. अभि, शमिका वहिनी, मी खूपच पॅनिक झालो होतो, त्यामुळे कदाचित तुम्हाला जरा जास्तीच त्रास दिला. आय एम सॉरी. अरे बाबा, त्रास तुला नाही झालाय, त्रास आता तुझ्या घरात आलाय. आता ना तू आमची नाही, आम्ही तुझी आणि तुझ्या घरच्यांची काळजी करायची. ह्या मेघनाचा हे अति होत चाललेला आहे. आणि मी आता तिला खडसावल्याशिवाय राहणार नाहीये. कोणीही मध्ये बोलायचं नाही, मला थांबायचं नाहीये. नचिकेत, मला माहितीये खूप उशीर झालाय, पहाट होत आली आता, पण खरं सांगू का, मी आत्ताच मेघनाशी बोललं पाहिजे आणि समजुतीच्या 4 गोष्टी तिला सांगितल्या पाहिजेत. मी आणि मेघनाचे बाबा आत्ताच येतोय तुमच्या बरोबर. जाऊया ना? अभि, शमिका, तुम्ही घर सांभाळा, आम्ही जाऊन येतो. आजीला सांभाळा जरा.